हॅलो एव्हरीवन, माझं नाव अंकित राणे अँड येस, जसं तुम्ही वाचलं की मेकॅनिकलची जॉब सोडून मी डिजिटल स्किलला लर्न करायला स्टार्ट केला. ठीक आहे. ॲक्च्युली मी कसं माहिती आहे का, जॉब करता करताच नाही का मला माहिती पडलं एका प्लॅटफॉर्मबद्दल जिथे आपण नाही का डिजिटल स्किल शिकू शकतो, स्वतःला डेव्हलप करू शकतो आणि त्याला इम्प्लिमेंट करून नाही का खूप चांगली इन्कम जनरेट करू शकतो. ठीक आहे. बट स्टार्टिंगला मला असं वाटलं की जमणार का, हे सगळं होते का. ठीक आहे. काय अल्गोरिझम, इंस्टाग्राम, राईट. आता आपण कसं प्रायव्हेट अकाउंट ठेवतो, ठीक आहे, प्रोफेशनल काही ठेवत नाही. ओके, प्रायव्हेट अकाउंट राहते. मग मी नाही का हळूहळू त्याला नाही का प्रोफेशनल केलं. ठीक आहे. कारण की माझ्याकडे तो एक्सपिरियन्स आला होता, म्हणजे मी ते स्किल शिकत होतो. इम्प्लिमेंट थोडा उशिरा केलं. ठीक आहे. बट मे बी मला इम्प्लिमेंट लवकर करायला पाहिजे होतं. जसं जसं मी स्टार्ट केलं होतं तसं तसं मला इम्प्लिमेंट करायला पाहिजे होतं. ठीक आहे. बट समटाईम आय रिअलाइज की फक्त लर्निंगने काहीच नाही होणार, त्याच्यासोबत आपल्याला इम्प्लिमेंट पण करावं लागणार. ठीक आहे. मग मी इम्प्लिमेंट करायला लागलो आणि हळूहळू नाही का मला कळालं की यार आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे जे आपण लोकांना व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो, मोटिवेशन प्रोव्हाइड करतो, या काही एज्युकेशनल नॉलेज प्रोव्हाइड करतो. सो पीपल जस्ट गिविंग द अटेन्शन. ओके, आपल्याला अटेन्शन मिळते. बट जेव्हा आपण त्याला प्रॉपर वेने युटिलाइज करतो आणि लोकांपर्यंत पोहोचवतो. ठीक आहे. तसंच मी भरपूर स्किल शिकायला स्टार्ट केले. फॉर एक्झाम्पल कंटेंट रायटिंग, कॉपी रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझाईन, राईट. हे सगळे स्किल मी शिकायला स्टार्ट केले. जसं जसं नाही का माझ्या मेंटरनं मला शिकवलं तसं तसं मी त्याला अप्लाय केलं. ओके, स्टार्टिंगला 200 व्ह्यू, 100 व्ह्यू, 500 व्ह्यू. ओके, मग 500 व्ह्यू झाल्यावर तुम्हाला माहिती आहे तिथे मग नोटिफिकेशन येते की कॉंग्रॅच्युलेशन, युअर रील गोज मोर दॅन 500 व्ह्यूज. ओके, मग हळूहळू मला असं वाटलं की यार यस, आपण काहीतरी चांगलं करू शकतो. ठीक आहे. लोक लाईक करत आहे आपल्या रीलला, किंवा आपल्याला रीलला व्ह्यू भेटत आहे. मग तसंच मी कन्सिस्टंटली नाही का काम केलं. 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, ठीक आहे, 25 दिवस झाले. पण ते व्ह्यूचं कसं 500, 1000, 2000 असे येत होते. पण एक दिवस नाही का माझी रील 10,000च्या वरती गेली. ओके, तिथे मला कळालं की कन्सिस्टन्सी किती इम्पॉर्टंट आहे. राईट. जेव्हा आपण कोणती गोष्टी मनापासून करतो आणि त्याला इम्प्लिमेंट करतो आणि कन्सिस्टंट राहतो, तर ॲटोमॅटिकली आपल्याला रिझल्ट मिळतात. ओके, आता पहा, एक वेळा आपली रील व्हायरल गेली किंवा आपला कंटेंट व्हायरल गेला, फेसबुकवर झाला किंवा यूट्यूबवर झाला. मी तर आता फर्स्ट टाईम आता यूट्यूबवर मी कंटिन्यू करणार आहे आजपासून. ठीक आहे. सो सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे. ठीक आहे. जे माझा एक्सपिरियन्स आहे एका वर्षाचा, तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या चॅनलवर शेअर करणार आहे. ओके, सो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तेच मग हळूहळू मी कंटिन्यू केलं. मग त्याच्या थ्रू मी ॲफिलिएट मार्केटिंग स्टार्ट केलं. ओके, आता ॲफिलिएट मार्केटिंग काय असते ते मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार, प्रॉपर वेनं डीपमध्ये सांगणार. ठीक आहे. पण ॲफिलिएट मार्केटिंग तुमच्या लक्षात एक बेसिक सांगून देतो, जिथं आपण रेफर आणि अर्न करू शकतो. म्हणजे कोणत्याही कंपनीची प्रोडक्ट सर्व्हिस त्याला आपण रेफर करू शकतो आणि कंपनी आपल्याला 70% कमिशन प्रोव्हाइड करते. ठीक आहे. कॉस्टिंग त्यांचंच प्रोडक्ट, ठीक आहे, त्यांचीच मार्केटिंग. फक्त आपल्याला स्वतःची पर्सनल ब्रँडिंग करून लोकांपर्यंत तो प्रोडक्ट पोहोचवायचा आहे. आता ते तुम्ही नाही का त्यांचा पण प्रोडक्ट पोहोचू शकता, स्वतः बनवलेला घरी प्रोडक्ट पण तुम्ही डिजिटली नाही का प्रमोट करू शकता, किंवा असं फिजिकल प्रोडक्ट जे तुमच्या घरी नाही का, म्हणजे काही पण पापड असेल, काही आचार असेल, लोणचं असेल, ठीक आहे, खूप साऱ्या गोष्टी आपण घरी बनवू शकतो आणि त्याला चांगल्या पद्धतीने नाही का इंटरनेटवर प्रमोट करू शकतो. पण जेव्हा आपल्याकडे फॉलोअर बेस असणार, आपल्याकडे ऑडियन्स असणार आणि आपल्याला माहिती आहे की आपला कंटेंट कसं लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं, जिथं तुम्हाला 1-2 मिलियन चांगले व्ह्यूज येणार, लाखो व्ह्यूज येणार. ओके, सो त्या अकॉर्डिंग मी काम करायला स्टार्ट केलं. ओके, मग जसं जसं मी स्टार्ट केलं, मी ॲफिलिएट प्रोग्राम जॉईन केला त्या कंपनीचा आणि त्याच्या थ्रू नाही का खूप चांगली इन्कम जनरेट केली. दिवसाला 10,000, कधी 20,000, कधी 25,000, कधी 45,000 पण मी नाही का एका दिवसात कमवलेलं आहे त्या प्लॅटफॉर्मचा यूज करून. आणि सोबत फ्रीलान्सिंग पण मी आता करायला स्टार्ट केलं, जिथे असे खूप सारे तुम्हाला नाही का कोलॅबरेशनसाठी नाही का कॉल्स येतात, मेसेजेस येतात, जेणेकरून तुम्ही त्यांच्यासाठी नाही का ॲज अ फ्रीलान्सर वर्क करू शकता. व्हिडिओ एडिटिंग करून देऊ शकता. ग्राफिक डिझाईनची स्किल असेल तर तुम्ही चांगलं ग्राफिक डिझाईन टेम्पलेट्स वगैरे त्यांना हे करू देऊ शकता. ठीक आहे. असे भरपूर तुम्हाला नाही का प्रोजेक्ट्स भेटणार. त्याच्यासाठी पण तुम्ही प्रोफाईल इंस्टाग्रामवर बनवा. upwork.com, fiverr.com, freelancing.com असे भरपूर वेबसाईट्स आहेत. तिथे तुम्ही स्वतःचं पोर्टफोलिओ बनवू शकता आणि स्वतः शिकलेल्या स्किल नाही का चांगलं
लोकांपर्यंत पोहोचू शकता. चांगला पोर्टफोलिओ क्रिएट करा ना. मित्रांना किंवा नातेवाईकांना फ्रीमध्ये काम करून देऊन द्या. त्यांच्याकडून फीडबॅक घ्या. चांगलं सगळं व्यवस्थित दिसणार. आता तुम्ही माझी Instagramची प्रोफाईल बघणार ना, ठीक आहे, लिंक मी बायोमध्ये दिलेली आहे. ओके, तिथे मला माझे 25,000 पेक्षा जास्त फॉलोअर झालेले आहे आणि हायलाईट्समध्ये तुम्हाला रिझल्ट्स पण दिसणार. ज्या कंपनीसोबत मी मिळून वर्क करत आहे, फ्रीलान्सिंग करत आहे, ॲफिलिएट मार्केटिंग करत आहे, त्यांचे सगळ्यांचे रिझल्ट्स नाही का मी तिथे शो केलेले आहे आणि माझेसुद्धा पण नाही का मी अचिव्हमेंट्स आणि अर्निंग शो केलेली आहे. बँक प्रूफ वगैरे सगळं तुम्हाला तिथे भेटणार. ठीक आहे, जेणेकरून माझं का फायदा झाला, आता त्या प्लॅटफॉर्मने मी स्किल पण लर्न केलं, माझी पण चांगली पर्सनल ब्रँडिंग झाली, फेसबुकवर पण 20,000 फॉलोअर्स झाले, राईट. आता याच्या मदतीने मी स्वतःचा पण ब्रँड म्हणजे स्वतःचा पण प्रोडक्ट नाही का लॉन्च करू शकतो ऑनलाईन, त्याला पण मी सेल करू शकतो. अदरवाईज माझ्याकडे ऑलरेडी नाही का प्रोडक्ट सर्व्हिसेस आहेत, ज्याच्या थ्रू मी नाही का डिजिटल स्किल शिकले, तेच लोकांपर्यंत मी पोहोचू शकतो आणि चांगलं कमिशनसुद्धा जनरेट करू शकतो. आणि फ्रीलान्सिंगसाठी माझ्याकडे भरपूर स्किल आहे. मला व्हिडिओ एडिटिंग येते, फोटो एडिटिंग येते, ग्राफिक डिझाईन येते, राईट, कंटेंट रायटिंग येते, असे भरपूर. तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर माझे रील्स बघू शकता. ठीक आहे, आता तर मी यूट्यूबवर स्टार्ट केलं आहे, बस तुम्ही सपोर्ट करा. मी तुम्हाला अजून असे खूप सारे असे व्हॅल्युएबल कंटेंट्स इथे प्रोव्हाइड करणार, जेणेकरून तुम्हाला एक पुशअप भेटणार की कसं आपण या डिजिटल इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं ग्रो करू शकतो. आज म्हणजे मी जेवढी सॅलरी नाही का मेकॅनिकल जॉबमध्ये कमवत नव्हतो, ते त्याच्यापेक्षा म्हणजे ते माझी अर्निंग एका दिवसाची असते कधी कधी, राईट, नॉट डेली. ग्राफ असा असतो बिझनेसमध्ये, ठीक आहे, बट समटाईम्स जस्ट ब्लूम. आणि ते कधी येते, जेव्हा आपण कन्सिस्टंट वेमध्ये काम करतो आणि जे व्हॅल्यू आहे लोकांपर्यंत पोचवतो, राईट, आणि स्किल डेव्हलप करतो. आणि आता 2026 पूर्ण स्किलवरच काम करणार आहे. स्किल, वायफाय, विजिबिलिटी आणि कन्सिस्टन्सी, ह्या एवढ्या गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला बाहेर वर्क करायला जायची गरज नाही. घरीच तुम्ही तुमच्या मोबाईलवर, लॅपटॉपवर खूप चांगलं रिव्हेन्यू जनरेट करू शकता, लाईक मी गाईज. ठीक आहे, मी एक एक्झाम्पल आहे. मी मेकॅनिकल इंजिनियर शॉप फ्लोअरवर काम केलं आहे, क्वालिटीमध्ये काम केलेलं आहे. 20-25 हजाराच्या नोकरीवर मी नाही का 2-3 वर्ष काम केलं आहे गाईज, राईट. ओके, आणि सॅलरी किती वाढते आपली? 5,000, 10,000 तर वेगळीच गोष्ट, मोठी गोष्ट झाली मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये. 10,000, 5,000 मॅक्झिमम तुम्हाला वर्षानुवर्ष इन्क्रीमेंट भेटते, मॅक्झिमम म्हटलं. ठीक आहे, आता मला माहीत होतं माझं फ्युचर काय आहे, की किती वर्ष आपण या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतो आणि किती आपण सॅलरी कमवू शकतो. बट मी जॉबसोबतच नाही का 6 ते 9च्या मध्यामध्ये हे स्किल शिकायला स्टार्ट केले. ठीक आहे, आता तो कोणता प्लॅटफॉर्म आहे, कसं मी त्या थ्रू नाही का जॉईन झालो, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे यूट्यूबवर तर आता पूर्णपणे नाही सांगू शकत. मी व्हॉट्सअप नंबर नाही का मी डिस्क्रिप्शन मग किंवा कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला स्क्रीनवर पण तुम्हाला व्हॉट्सअप नंबर येऊन जाणार, डोंट वरी. ठीक आहे, त्याच्यावर मला तुम्ही हाय टाईप करून मेसेज करा. तसं मी कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर मेन्शन करून ठेवतो. ठीक आहे, तिथे तुम्ही मला हाय टाईप करून ठेवा, तुमचं प्रोफेशन काय आहे आणि तुम्हाला का बरं हा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, का बरं तुम्हाला हे स्किल शिकायचं आहे, ते तुम्ही मला कळवा. मी सगळे डिटेल तुम्हाला स्टेप बाय स्टेप शेअर करणार. ठीक आहे, आता नेक्स्ट कंटेंटमध्ये पण आपण असे भरपूर डिजिटल स्किलबद्दल बोलणार आहोत, जसं की ग्राफिक डिझाईन, ॲफिलिएट मार्केटिंग वर्सेस फ्रीलान्सिंग काय असते, ह्या सगळ्या गोष्टी आपण नाही का स्टेप बाय स्टेप क्लिअर करणार आहे. माझी पण जर्नी नाही का मी तुम्हाला शेअर करणार आहे. ठीक आहे, सो सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक पण करा आणि कमेंटसुद्धा करून मला कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. बाकी ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच.